काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांना वंचितचा पाठिंबा मिळणार का, यावरनं आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। विशाल पाटलांसाठी प्रकाश आंबेडकर सांगलीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रकाश आंबेडकर 30 एप्रिल किंवा मग 1 मे रोजी सभा घेण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची एंट्री होणार का, हे आता बघायचं आहे। प्रकाश आंबेडकर हे सांगलीमध्ये बंडखोर विशाल पाटील यांच्यासाठी सभा घेतात का, हे सुद्धा बघायचं आहे, कारण वंचितच्या पाठिंब्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। आणि याचविषयी अधिक बोलूयात, प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत। स्वप्नील, नेमकं काय कळतंय? प्रकाश आंबेडकर सांगलीमध्ये विशाल पाटलांसाठी येणार आहेत का, काय बोललं जात आहे? नक्कीच गुरुप्रसाद, जर आपण पाहिलं तर सांगलीमध्ये वंचितचं मोठं मताधिक्य आहे। तसेच काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांना आता विविध संघटनांचा पाठिंबा मिळतोय आणि वंचितचा देखील पाठिंबा मिळतोय। यापूर्वी वंचितने प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला होता, परंतु विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतीक पाटील यांना विशाल पाटील यांनी बंडखोरी केली तर सांगलीमध्ये त्यांना पाठिंबा देऊ असं सांगितलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकर हे सांगलीमध्ये येत आहेत। 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी त्यांची सभा होण्याची शक्यता आहे आणि या सभेमध्ये ते विशाल पाटील यांना पाठिंबा देतील असं देखील दिसून येते। परंतु प्रकाश शेंडगे जे ओबीसी बहुजन पार्टीचे आहेत, त्यांनी अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे। जर का प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीमध्ये विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तर प्रकाश शेंडगे यांची भूमिका काय असणार हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सांगलीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडणार हे मात्र निश्चित आहे। गुरुप्रसाद, अर्थात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।